लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज सकाळी वर्दळीच्या वेळी नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत एका युवकावर प्राणघातक हल्ला झालेला होता। आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते आणि त्याच्या 3 साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केलेला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान काही वेळापूर्वी उपचारादरम्यान आकाश धनवटे याचा मृत्यू झालेला आहे। आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झालेले होते। त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आकाश धनवटे आणि अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यापूर्वी आकाशनं अथर्व दातेवर हल्ला केलेला होता आणि त्या संदर्भात देखील गुन्हा दाखल आहे। या हल्ल्याचाच वचपा काढण्यासाठी अथर्व यांना हा हल्ला केला असावा असा पोलिसांचा कयास आहे। आकाश हा वॉटर ग्रेसमध्ये स्वीपरचं काम करत होता। गंभीररित्या जखमी झालेल्या आकाशचा काही वेळापूर्वी मृत्यू झालेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। या तिघा संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। आकाशच्या मृत्यूप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।